नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या पोराचं लग्न होत नसल्यामुळं तो शेतकरी जरा परेशान होता। मग पाहुणे रावळे मित्रमंडळी इकडं तिकडं नातेवाईकांमध्ये विचारपूस केली तरी त्या पोराला मुलगी भेटत नव्हती, म्हणून ते त्यांच्या मुलासाठी पोरीची शोधाशोध घेत होते। मग एक दिवस त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करायला येणारी एक जी महिला होती ती महिला म्हणली की बाबा माझ्या ओळखीमधली एक महिला आहे आणि तिच्याकडे लग्नासाठी काही मुली असतात, तुम्हाला काय करते त्या महिलेचा नंबर देते, त्या महिलेकडे चौकशी करा। आता शेतकरी म्हणे ठीक आहे काही हरकत नाही, याच्या अगोदर एवढे प्रयत्न केलेत, आता ही महिला म्हणते म्हणून हे एक प्रयत्न करून बघू। मग त्या काम करणाऱ्या महिलेनं नंबर दिल्यानंतर त्यांनी त्या महिलेला फोन केला आणि फोन करून विचारलं की मी इथून बोलतोय, तुमच्याकडे मुलगी आहे का? समोरून महिला म्हणली की हो आमच्याकडे मुलगी आहे आणि तिचं आता लग्नसुद्धा करायचं। अशा पद्धतीनं या दोघा जणांचं फोनवर बोलणं सुरू झालं। मग फोनवर बोलणं सुरू झाल्यानंतर ती जी महिला आहे ती महिला होती छत्रपती संभाजीनगरची। त्या महिलेनं नाशिकवरून त्यांना या ठिकाणी भेटायला बोलवलं आणि ते शेतकरी कुटुंब त्यांच्या पोराला घेऊन थेट नाशिकमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये आलं। मग ज्या ठिकाणी ती महिला राहते त्या महिलेच्या घरी गेले, त्या महिलेला विचारलं पोरगी दाखवा। त्या महिलेनं पोरगी दाखवली, अजून त्या ठिकाणी एक दोन महिला होत्या आणि हे शेतकरी कुटुंब त्या महिलेच्या घरी गेलेलं होतं। मग पोरगी दाखवल्यानंतर यांना ती पोरगी अगदी चांगल्या पद्धतीनं आवडली, पोरीला पोरगं पसंत पडलं, पोराला पोरगी पसंत पडली आणि मग यांनी काय केलं, झटमगनी पटबिहा करून टाकू, लगेचच तारीख काढू आणि लग्न लावून देऊ, कशाला उशीर लावायचा असं सांगितलं। पण मात्र ती जी महिला आहे ती म्हणली की या पोरीचं लग्न करण्यासाठी आमच्याकडे जास्त काही पैसे नाही आहेत, काय करावं लागेल, तुम्हालाच काही पैसे द्यावे लागतील, म्हणजे आम्ही तिला दागिने करू, थोडाफार खर्च करू, असं ती महिला म्हणली। मग आता ते शेतकरी कुटुंब म्हणे ठीक आहे काही हरकत नाही, तुम्ही जेवढे पैसे म्हणता आम्ही तेवढे पैसे देऊ। मग दुसऱ्या दिवशी लग्नाची तारीख काढली आणि त्या दोघा जणांचं कोर्ट मॅरेजसुद्धा झालं। आता कोर्ट मॅरेज झाल्यानंतर शेतकरी कुटुंब आनंदात होतं, त्या पोराचं लग्न झाल्यामुळं तो नवरदेवसुद्धा खुश होता। अगदी चांगल्या पद्धतीनं हे त्या नवरीला घेऊन त्यांच्या गाडीमध्ये बसले आणि गाडी थेट नाशिकच्या दिशेनं निघाली। मग काही अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी हे एका हॉटेलवर थांबले आणि हॉटेलवर थांबल्यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 18 ऑक्टोबर 2025ची। म्हणजे 18 ऑक्टोबर 2025 रोजी सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल झालेला आहे त्याच पद्धतीनं बातमी समोर आलेली आहे आणि त्या बातमीच्या आधारे आपल्याला समजतं की नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक शेतकरी कुटुंब आहे आणि त्यांच्या एका पोराचं लग्नाचं वय झालं होतं, म्हणून त्यांनी पोराचं लग्न लावून द्यायचं ठरवलं। मग आता जवळचे लोक पोरगी देत नाही आहेत, पोराचं लग्न होत नाही आहे, दुसरीकडं वय वाढतं आहे, म्हणून त्याचं लग्न काही करून घरच्यांनी लावून द्यायचं ठरवलं। मग अनेक जणांना विचारपूस केली तरी लग्नासाठी पोरगी मिळत नव्हती। मग त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करायला एक महिला येत होती। मग असंच बायांच्या गप्पा मारत मारत ती महिला म्हणली की माझ्या ओळखीची छत्रपती संभाजीनगरची एक महिला आहे, ज्योती असं तिचं नाव आहे आणि ती लग्न जमून देते, तिच्याकडे सुद्धा लग्नासाठी एक मुलगी आहे, तुम्ही तिच्याशी संपर्क करून बघा, तुमच्या मुलाचं लग्न झालं तर झालं। मग ते शेतकरी म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही, तिचा नंबर आम्हाला द्या। मग त्या महिलेचा नंबर घेतला आणि त्या महिलेला फोन केला, फोन करून त्यांचं बोलणं चालणं झालं। मग ती जी महिला आहे ती म्हणली छत्रपती संभाजीनगरला पोराला घेऊन या, पुढचं आपण त्या ठिकाणीच बोलू। मग हे शेतकरी कुटुंब नाशिकवरून थेट छत्रपती संभाजीनगरमधील N6 भागामध्ये गेलं आणि N6 भागामध्ये ज्या ठिकाणी ती महिला राहत होती त्या महिलेच्या घरी गेलं। मग घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी ती ज्योती नावाची महिला होती, तिच्यासोबत आणखी एक महिला होती आणि ती जी मुलगी आहे नवरी ती सुद्धा त्याच ठिकाणी होती। मग आता यांचं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की ही जी मुलगी आहे ती तिची मुलगी नाही, तिच्या बहिणीची मुलगी आहे, ती तिची मावशी आहे आणि तिच्या वडिलांचं निधन झालेलं आहे, तर तिच्या आईवर दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत।
मग दवाखान्याच्या उपचारासाठी आणि पोरीला काहीतरी दागिने घेण्यासाठी काहीतरी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल असं म्हणून त्या महिलेनं नवरदेवाच्या घरच्यांकडून 1,80,000 रुपयाची रक्कम घेतली। मग ही रक्कम घेतल्यानंतर आम्ही उपचार करू, असं करू तसं करू सांगितलं। तेव्हा तारीख होती 23 सप्टेंबर 2025ची। 23 सप्टेंबरला यांचा बघाबघीचा कार्यक्रम झाला। पोराला पोरगी पसंत पडली, पोरीला पोरगं पसंत पडलं। 1,80,000 रुपये द्यायचं ठरलं आणि लग्न लागल्यानंतर 4 लाख रुपये द्यावे लागतील असं सुद्धा सांगितलं। मग आता लग्न लागल्यानंतर उर्वरित रक्कम द्यायची म्हणल्यावर नवरदेवाकडचे म्हणले ठीक आहे, लग्न झाल्यावर एकदा काय पोरगी आपल्याच ताब्यात आहे, आपली सून झाली आहे, मग पैसे द्यायला काही हरकत नाही। मग 24 सप्टेंबर 2025ला त्या पोरीचं आणि त्या पोराचं कोर्ट मॅरेजसुद्धा लावून दिलं। त्या ठिकाणी एक वकील आला, त्या वकिलाने दोघा जणांचं लग्न लावलं। मग त्या वकिलाची फीससुद्धा 12,000 रुपये होती, ती सुद्धा त्या नवरदेवाकडच्यांनीच 12,000 रुपयाची रक्कम दिली। आणि रक्कम दिल्यानंतर लग्न लागल्यानंतर त्या नवरीला गाडीमध्ये बसवलं आणि ती गाडी थेट छत्रपती संभाजीनगरवरून नाशिकच्या दिशेने निघाली। मग नाशिकच्या दिशेने निघाले असतानाच का वाटेमध्ये ती गाडी चहा पिण्यासाठी थांबली। आता नवरी म्हणे तहान लागली, चहा पिऊ वाटतंय, सगळं काही वराडा आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, सगळे हशी खुशी आहेत, म्हणून एका चांगल्या ठिकाणी हॉटेलवर गाडी थांबवली आणि त्या ठिकाणी त्यांनी चहा प्यायचं ठरवलं। आता सगळेजण चहा प्यायला उतरले, नवरीसुद्धा गाडीच्या खाली उतरली। तेवढ्यात पाठीमागून एक चांगली मोठी गाडी आली आणि नवरी नवरदेवा देखत, त्याच्या घरच्यां देखत दुसऱ्या मोठ्या गाडीमध्ये बसली आणि थेट सुसाट ती गाडी निघाली। कुठं गेली, काय गेली, फरार झाली, काहीही समजलं नाही। मग आता नवरदेव परेशान, नवरदेवाच्या घरचे परेशान। त्यांनी तात्काळ घडलेला संपूर्ण प्रकार त्या नवरीच्या मावशीला फोन करून सांगितला, पण मात्र तिचासुद्धा फोन बंद आला, तिचासुद्धा काही कॉन्टॅक्ट झाला नाही। मग आता यांची फसवणूक झाली आहे, आर्थिक लूट झाली आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती। पण मात्र आता पोलीस ठाण्यामध्ये जावा, तक्रार दाखल करावा तर बदनामी होईल, नाव खराब होईल, म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारसुद्धा दाखल केली नाही आणि काही केलं नाही। तसंच ते त्यांच्या घरी गेले। बघता बघता काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीनं मुलींची लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारी जी टोळी आहे, ती टोळी अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी पकडली होती आणि त्या टोळीची कसून चौकशी चालू होती। मग ही बातमी नाशिक जिल्ह्यातल्या त्या सिन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वाचली, त्याला माहीत झाली। मग त्याला समजलं की इथं टोळी पकडलेली आहे, आपण सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे, आपण सुद्धा तक्रार दाखल केली पाहिजे, आपल्याला सुद्धा न्याय मिळेल असं त्या शेतकरी कुटुंबानं ठरवलं आणि त्यांनी पुन्हा 18 ऑक्टोबर 2025ला नाशिकवरून थेट छत्रपती संभाजीनगरचं सिडको पोलीस ठाणं गाठलं आणि पोलीस ठाण्या गाठून रीतसर फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली। आता ही संपूर्ण माहिती दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार आहे आणि ही सगळी माहिती समोर आलेली आहे। आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहेत। पण मात्र पोलिसांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका। जर कोणी विकत नवरी आणत असेल, जर कोणी नवरी विकत असेल तर या सगळ्या गोष्टींचा, मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी लग्न लावलं पाहिजे। कारण की सध्या राज्यामध्ये, देशामध्ये फसवणुकीचे हे नवीन प्रकार मोठ्यापणानं घडत आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे। आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरामध्ये जर कोणी असं करत असेल तर त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली पाहिजे। जर एखादं लग्न तुम्ही जमवताय, एखादी नवरी करताय तर त्या सगळ्या गोष्टींचे, मागच्या पुढच्या गोष्टींची विचारपूस करून, चौकशी करूनच निर्णय घेतले पाहिजेत असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलं आहे। पण मात्र एवढ्या घटना घडत असून सुद्धा काही लोकांना जे करायचं आहे तेच ते करतात, म्हणून अशा घटना घडतात असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे। आता ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो।